नाशिक सिडको परिसरातील कामाठवाडे गावानजीक मीनाताई ठाकरे शाळेजवळ भर रस्त्यावर दोघं मित्रांच्या क्षुल्लक कारणाहून झालेल्या भांडणाचे रूपांतर हाणामारीत झाले। यावेळी दुभाजकात पडलेल्या फरशीचे तुकडे डोक्यात घालून 32 वर्षीय युवकाचा खून करण्यात आला। याबाबत अधिक माहिती अशी की मयत आनंद इंगळे वय वर्ष 32 राहणार कामाठवाडे व संशयित आनंद आंबेकर वय वर्ष 28 राहणार कामाठवाडे हे दोघे मित्र त्रिमूर्ती चौक परिसरात एका हॉटेलमध्ये मद्यपान करीत असताना तेथेच त्यांच्या झालेल्या क्षुल्लक कारणाच्या वादातून दोघांमध्ये बाचाबाची झाल्यानंतरही ते दोघे कामाठवाडे गाव परिसरानजीक आल्यानंतर दोघांमध्ये हाणामारी सुरू झाली। यावेळी संशयित आनंद आंबेकर यांनी मयत आनंद इंगळे याला जबर मारहाण करण्यास सुरुवात केली। यावेळी मयत इंगळे यांच्या डोक्यात संशयित आंबेकर दुभाजकांमध्ये पडलेल्या फरशीचे तुकडे डोक्यात घातले। यावेळी येथील काही नागरिकांनी तात्काळ अंबड पोलिसांना याबाबत सूचित केले, तर गंभीर जखमी असलेले आनंद इंगळे यास उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता उपचार सुरू असताना आनंद इंगळे मयत झाल्याबाबत जिल्हा शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले। मयत आनंद इंगळे यांच्या पश्चात आई, वडील, बहीण व भाऊ असा परिवार आहे। संशयितावर अंबड पोलीस ठाण्यामध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आनंद आंबेकर यास तात्काळ अंबड पोलिसांनी ताब्यात घेतला असून याबाबत अधिक तपास सुरू आहे। घटनेचे गांभीर्य लक्षात घेता परिमंडळ 2च्या पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक आयुक्त शेखर देशमुख, अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर, वसंत खतेले, नाईद शेख, योगेश शिरसाट आदींसह पोलीस कर्मचारी उपस्थित होते। स्टार पण महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी इरफान पठाण, नाशिक।